मी डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी, क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान नागपूर। हे जे संस्थान आहे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि आयुष मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीचे बाधित रुग्ण आम्हाला आढळून आलेत, त्या अनुषंगाने आमच्या संस्थेमार्फत एक टीम आम्ही तिथे पोहोचलो। याच्यासोबत युनानी इन्स्टिट्यूट आणि होमिओपॅथी इन्स्टिट्यूट मुंबई इथली पण टीम तिथे पोहोचलेली होती। ICMRची टीम आणि चेन्नई आणि एम्स दिल्लीची टीम पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये पोहोचलेली होती। त्या अनुषंगाने आम्ही जे रुग्ण बघितलेत, साधारणतः आजच्या तारखेपर्यंत साधारणतः 180 रुग्ण बाधित झालेले आहेत आणि त्या बाधित झालेल्या रुग्णामध्ये जो गावं आम्ही निवडली, त्या गावामध्ये प्रत्येक जे बाधित रुग्ण होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांचं परीक्षण केलं, त्यांना औषधोपचार दिलेत आणि औषधोपचारात असं आढळून आलं की बऱ्याचशा रुग्णांमध्ये काही लोकांनी औषधोपचार ऑलरेडी सुरू केलेले आहेत, काही लोकांनी जी यंत्रणा आरोग्य यंत्रणा असते त्यांच्याकडून औषधोपचार केलेत आणि त्या यंत्रणेमध्ये म्हणजे त्या औषधोपचारामध्ये काही विटॅमिन्स, कॅल्शियम्स आणि अँटीफंगल लोशन्स, अँटीफंगल औषधं आणि अँटी ॲलर्जिक औषधं अशी औषधोपचाराचा वापर केल्यानंतर रुग्णांना, ज्या रुग्ण आधीचे होते त्या रुग्णांना गळतीचं प्रमाण कमी झालं आणि नव्याने केस येत आहेत असं आमच्या निदर्शनात आढळून आलेलं आहे। आम्ही आयुषतर्फे पण त्याच्यात औषधोपचार केलेली आहेत आणि रुग्णांना त्यामुळे एक दिलासा मिळालेला आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ह्या अनुषंगाने मला असं सांगावंसं वाटतं की आपण केसाची नीट काळजी, आरोग्याची काळजी, आपलं खाणपान आणि आहार आणि बाकीच्या गोष्टींचा तंतोतंत वापर केलास ह्या व्याधीपासून आपण मुक्त होऊ शकू। आम्ही औषधोपचार पण सुरू केलेला आहे, त्या औषधोपचाराला पण आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळत आहे आणि ICMRच्या टीमनी आणि एम्स दिल्लीच्या टीमनी तिच्यातले वातावरणातले, पाण्यातले, रक्ताचे, केसांचे, नखांचे हे सगळे नमुने घेतलेले आहेत आणि त्याचं परीक्षण आता आपण बघत आहोत। ते केव्हापर्यंत आम्हाला अपेक्षित आहे, तरी 15-20 दिवस लागणं हे अपेक्षित आहे, त्यानंतरच आपल्याला त्याची कारणं समजू शकतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।